दधतमृतघटम् चारुदौर्भेशतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्रांशुकपरी विलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदो कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरिन्तम् निखिलगगन प्रौढदावाग्निलीनम् वैद्य माधुरी विटेकर या संगीत चिकित्सक आहेत. तर आम्ही उद्याला म्हणजे आमच्या SSM आयुर्वेद तर्फे म्युझिक थेरपीचा प्रोग्राम म्हणजे दर महिन्याला करतो. तर तसा तो तुम्हाला ऑनलाईन आमच्या फेसबुक पेजवर पाहायला मिळेल. दुपारी किती 5 वाजता सुरू होईल. ज्यांना ऐकायचा असेल, उद्याचा विषय आहे निद्रानाश. या विषयावर आधारित हा संगीताचा कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळेल. आपण सुरुवात करूया. आपलं ग्रहणी चिकित्सा अध्याय हा आपण पाहत होतो आणि त्यातले वातज ग्रहणी याच्यावरचे जे कल्प आहेत ते आपले झाले होते आणि पित्तज ग्रहणीमध्ये सुद्धा आपण भूनिंबादी चूर्ण इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आता पुढचं चूर्ण आहे. पुढचं चूर्ण आहे किराताद्यम चूर्ण. आता ही सगळी जी चूर्ण आपल्याला पाहायला मिळतात, तर वातज जी काही चूर्ण होती ती बरीचशी स्निग्ध, उष्ण अशा स्वरूपाची होती. जसं की सुंठीपासून तयार झालेली बरीचशी चूर्ण किंवा अम्ल लवण यांनी युक्त अशी चूर्ण आपल्याला पाहायला मिळाली. आता ही पित्ताची जी चूर्ण आहेत ती बरीचशी ही तिक्त आणि कषाय या प्रकारची चूर्ण आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यामुळे किराताद्य चूर्ण म्हणत असताना किरात तिक्त हे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असणार असं आपण साधारण धरून चालतो. तर बघूयात आपण चूर्ण काय आहे ते. वचाम अतिविषा पाठाम सप्तपर्णम रसांजनम शोनाक उदिच्च कटवंग वत्सकत्वक दुरालभाः दार्वीम पर्पटकम पाठाम यवानिम मधुशिग्रुकम पटोलपत्रम सिद्धार्थान यूथिकाम जाती पल्लवान जंबू आम्र बिल्व मध्यानी निंब शाक फलानी च तद रोगशमम अन्विच्छन भूनिंबाद्येन योजये. आता सगळ्यात सुरुवात त्यांनी इथून केलेली आहे, वचाम अतिविषाम पाठाम. त्यामुळे हे वरचं जे चूर्ण आहे ते खरं तर किरातादी चूर्ण नाहीच आहे. हे वरचं वेगळं चूर्ण आहे. खालून इथून किरात तिक्त षडग्रंथ त्रायमाण इथपासून किरात तिक्त चूर्ण किंवा किरातादी चूर्ण असं सुरू होतं. हे वरचं जे आहे म्हणजे इथे जो त्यांनी श्लोकामध्ये भेद करायला पाहिजे तो इथे करायला पाहिजे होता. पण जे कोण म्हणजे ही जी साईट आहे त्यांनी तो चुकीचा केला असं आपण म्हणू शकतो. किंवा खरं म्हणजे तसं पाहिलं तर ग्रंथात पण तसाच आहे असंही दिसतं. पण आपल्याला पाहायला मिळतं की हे वरचं चूर्ण काही किरात पासून सुरू होणारही नाहीये आणि त्याच्यात किरात नाहीच आहे. तर त्यामुळे त्याचा म्हणजे तो एक वेगळा पाठ आहे असं धरायचं आणि खालचा वेगळा पाठ आहे.
तर इथे सगळीकडे वचाम अतिविषाम पाठाम हे सगळं द्वितीया एकवचनाची रूप वापरलेली आहेत. वचा म्हणजे वेखंड, अतिविषा माहितीये सर्वांना. ज्वरामध्ये खूप चांगला उपयोग होतो अतिविषाचा. म्हणजे कुठल्याही पित्तज अधिकरणामध्ये किंवा पित्तच्या व्याधींमध्ये अतिविषाचा चांगला वापर होऊ शकतो. पाठा, सप्तपर्ण, रसांजन. रसांजन हा मागे पण येऊन गेला आपल्याला. रसांजन हे दारू हळदीचा स्वरस काढून त्याच्यामध्ये पुन्हा अजाक्षीर किंवा गोक्षीर असं घालून ते घोटवतात, म्हणजे त्याला अग्नी देतात आणि म्हणजे एखाद्या कढईमध्ये वगैरे तो रस आटवतात. त्याच्यापासून जे काही काळ्या रंगाचं द्रव्य तयार होतं त्याला रसांजन असं म्हटलं जातं आणि याचा वापर अंजनासारखाही केला जातो. नेत्राच्या अनेक नेत्र रोगांमध्ये याचा वापर होऊ शकतो आणि काही पाठांमध्येही याचा वापर केलेला आपल्याला दिसतो. शोनाक. शोनाक, उदिच्च, कटवंग. आता शोनाक आणि कटवंग हे दोन्ही सेमच आहेत किंवा दोन्ही शिंबी या धान्यांमध्ये येतात असं खाली दिलेलं आहे. वचाम इत्यादौ शोनाक कटवंग शब्दाभ्याम द्वौ अपि पृथुशिंब अल्पशिंबौ. पृथुशिंब अल्पशिंबौ. म्हणजे पृथुशिंब शिंबम च अल्पशिंबम च पृथुशिंब अल्पशिंबौ असा शब्द झालाय. शिंबी अल्पशिंबीच असं येईल या ठिकाणी. इकारांत शब्द आहेत दोन्ही, म्हणजे शिंबी हा इकारांत शब्द आहे त्याच्यामुळे पृथुशिंबीच अल्पशिंबीच असं त्याचा द्वंद्व समास या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळे पृथु अल्पशिंबौ असं रूप तयार झालेलं. तर अशा प्रकारे हे दोन्ही जे आहे कटवंग आणि शोनाक हे एकमेकांचे काय भाऊबंध म्हणू शकतो आपण किंवा त्याच्याच जातीची ही वनस्पती आहे. शिंबी अशाच प्रकारची ही वनस्पती दिसते. उदिच्च, शोनाक, उदिच्च, कटवंग, वत्सकत्व दुरालभाः. या ठिकाणी पुन्हा द्वंद्व समास आहे. शोनाकश्च, उदिच्चः च, कट्वंगः च, वत्सकत्वः च, दुरालभाच. आणि या सगळ्याचा द्वंद्व समास करून शेवटी बहुवचन लागतं द्वंद्व समासाला. म्हणजे सगळे शब्द एकत्र करायचे जिथे जिथे संधी करता येतोय, म्हणजे शोनाक अधिक उदिच्च मधला उ असं करून शोनाको. उदिच्च, कटवंग, वत्सक, त्वग. त्वग इथे पुन्हा ग हा अर्धा आहे आणि त्याला दुरालभा लगेच लागलेलं दिसतंय. त्वग मधला शब्दच त्वक असा आहे किंवा त्वच असं म्हटलं जातं. म्हणजे त्वगेंद्रिय किंवा त्वचेंद्रिय असं म्हणत असताना तिथे त्वक किंवा त्वच असा शब्द आहे. त्यामुळे त्वचा म्हणजे तो गकारांत शब्द किंवा चकारांत शब्द मानला जातो आणि त्याला दुरालभा हा शब्द लागलेला आहे. असे सगळे मिळून एकत्र आल्यानंतर त्या सगळ्यांना बहुवचन लागतं, कारण इतक्या साऱ्या वनस्पती एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे शोनाक, उदिच्च, कटवंग, वत्सकत्व, दुरालभा हा असा आकारांत बहुवचनी शब्द झालेला आहे. उदिच्च म्हणजे वाळा. वाळ्याचा एक प्रकार किंवा वाळ्याचा पर्याय म्हणून उदिच्च असं मानलं जातं. वत्सकत्व माहिती आपल्याला, कुटज त्वचा, कुटजाची त्वचा, आणि दुरालभा म्हणजे धमासा. दारवी म्हणजे दारू हळद. पर्पटक म्हणजे पित्त पापडा. पाठा, यवानी. मधुशिग्रुकम. मधुशिग्रुक हा सुद्धा शिग्रूचा एक प्रकार म्हणून आपण घेऊ शकतो. पटोलपत्र, सिद्धार्थान. सिद्धार्थ म्हणजे शिग्रू. म्हणजे मधुशिग्रू आणि शिग्रू असे दोन्ही आपल्याला या ठिकाणी घ्यायला सांगितलेले आहे. पुन्हा युथिकाम जाती पल्लवान. युथिकाम जाती याचा अर्थ जाईची फुलं आणि पल्लव असं दोन्ही आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. युथिका म्हणजे जाई. जाईची पानं आणि फुलं ही दोन्ही आपल्याला घ्यायची आहेत. नंतर जमवाम्र बिल्व मध्यानी. आता इथे
या सगळ्याचे मध्य मध्य म्हणजे आतली जी काही बी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. काय काय घेतलंय त्यांनी? जंबू, आम्र आणि बिल्व यांचं मध्य. त्यामुळे अम, अ, जंबूः च आम्रः च बिल्वः च जंबू आम्र बिल्वाहा असं होईल समास. आणि मग जंबू आम्र बिल्वानाम मध्यम, जंबू आम्र बिल्व मध्यम तानी असा समास संपूर्ण होतो. त्यामुळे जांभूळ, आंबा आणि बिल्व यांचा मधला भाग किंवा मधला गाभा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजेच त्यांची बी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर निंब शाक फलानीच म्हणजे कडुनिंबाचं शाक म्हणजे पानं आणि फळं हे आपल्याला दोन्ही या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यामुळे इथे फलानी म्हणत असताना फळं अनेक असतात म्हणून तिथे त्यांनी फलानी हा शब्द टाकलेला आहे. कारण शाक हे समजा एक वचन धरलं आणि फल हे एक वचन धरलं तर द्विवचनच होऊ शकतं. पण इथे निंब शाक आणि फळ अनेक, शाक पण अनेक. शाक म्हणजे पानं आपण धरू शकतो आणि त्यामुळे त्यांचं फलानी हे बहुवचन इथे झालेलं दिसतं. तद रोगशमम अन्विच्छम आणि त्याचप्रमाणे जर भूनिम भूनिंबाद्येन योजयेत म्हणजे भूनिंबादी चूर्णामध्ये जे जे रोगांचं वर्णन केलेलं आहे, जर त्यांचं शमन त्यांचं शमन होण्याची इच्छा असेल तर अन्विच्छन अनु अधिक इश इच्छ असा धातू आहे. इथे सगळीकडे तद रोगशमम हे पूर्ण संधी झालेलं आहे. तद अधिक रोगशमम अधिक अन्विच्छन अनु अधिक इश इच्छ असा धातू आहे आणि त्याचं वर्तमान कालवाचक धातू साधित अन प्रत्यय लागलेला आहे. तर वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण असं झालेलं आहे. मग असं ज्याला इच्छा असेल की जे काही भूलिंबादी चूर्णामध्ये जे काही रोग दिलेले आहेत त्यांच्यावर कार्य करावं अशी ही इच्छा असेल तर ह्या सर्व चूर्णांबरोबर भूनिंबादी चूर्णात भूनिंबादी मधली पण जी काही उरलेली द्रव्य आहेत ती पण याच्याबरोबर घेतली तरी चालतील असं इथे त्यांचं म्हणणं आहे. भूनिंबाद्येन योजयेत. त्यामुळे भूनिंबादी चूर्णातली पण काही जी द्रव्य इथे नसतील तीही तुम्ही वापरा किंवा त्याच्या बरोबरीने अजून एकत्र केली तरी सुद्धा त्याचा उपयोगच होणार आहे. पुढे आता इथून सुरू होतं किराततिक्त किराताद्य चूर्ण. किरात तिक्त हा षडग्रंथा म्हणजे वचा हे परवा आपण पाहिलं. त्रायमाण कटुत्रिकम त्रायमाण नावाचीच वनस्पती आहे आणि कटुत्रिकम म्हणजे त्रिकटू. चंदनम पद्मक उशीर दार्वित्व कटुरोहिणी. चंदन पद्मक म्हणजे कमळ, उशीर म्हणजे वाळा, दार्वित्वक म्हणजे दारू हळद, कटुरोहिणी म्हणजे कुटकी, कुटजत्वक म्हणजे कुटजाचं त्वचा आणि फळ म्हणजे इंद्रिय, मुस्ता यवानी देवदारूच आणि पटोल निंब पत्र एला सौराष्ट्रीय सौराष्ट्रीय अतिविषा त्वचा. सौराष्ट्रीय सौराष्ट्री पाहिजे इथे म्हणजे सौराष्ट्री अधिक अतिविषा ई अधिक अ म्हणजे य. हे हा संधी आहे. ज्या ठिकाणी ई अधिक अ म्हणजे त्याला स्वरसंधी असं म्हणतात. म्हणजे आधी ई लागलाय आणि मग नंतर अ लागलाय. त्यामुळे ते एकत्र करत असताना त्याचा य होतो. तर असे काही स्वरसंधींचे नियम आहेत, की कुठे ए अधिक म्हणजे ए अधिक पुढे पुन्हा स्वर आला तर काय घ्यायचं? तर असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे संधी आहेत. ते एकदा आपण बसून सगळे त्याची रिव्हिजन करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पटोलः च निंबपत्रः च एला च सौराष्ट्री च अतिविषा अतिविषा च त्वक च. असं सगळ्याचं मिळून त्वचा हा असा शब्द पुन्हा इथे बहुवचन आलेला आहे. त्वच इथे चकारांत शब्द आहे. त्वक
त्वचौ त्वचः प्रथमा असं त्याचं रूप होतं. म्हणजे त्याची सुरुवातच त्वग पासूनच होते. गकार म्हणजे जरी त्वच हा चकारांत शब्द किंवा गकारांत असं दोन्ही त्याला म्हणतात. त्यामुळे कारण त्याची सुरुवात त्वग पासून होते आणि त्याचं जे काही बहुवचन आहे ते त्वचः अशा स्वरूपात असतं. त्यामुळे तो चकारांत पण म्हटला जातो किंवा गकारांत पण म्हटला जातो. त्यामुळे पटोल निंब पत्र पटोल माहिती आहे आपण कडू पडवळ, निंब निंबपत्र, एला एला म्हणजे वेलची, सौराष्ट्री म्हणजे तुरटी. इथे तुरटीचा वापर केलेला आपल्याला दिसतोय. तुरटी, अतिविषा, त्वचा म्हणजे इथे दालचिनीही घेऊ शकतो. असं काही खाली दिलेलं नाहीये की अतिविषाची त्वचा घ्यावी म्हणून. अतिविषाचं साधारण मूळच असतं अतिविषा हे. त्यामुळे त्वचा हे वेगळं किंवा दालचिनी जी आहे तिला त्वचा असं म्हणतात. त्यामुळे त्याचाच वापर इथे आपल्याला करायचा आहे. मधुशिग्रोहो बीजानी मधुशिग्रूचे जे बीज आहेत ते इथे घ्यायचे आहेत. शिग्रोहो म्हणजे शिग्रोहो शिग्रू उकारांत शब्द आहे त्याची षष्ठी या ठिकाणी आलेली आहे. जिथे जिथे मी असं सांगेल त्या ठिकाणी उकारांत शब्द काढून तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे शिग्रोहो हे उकारांत शब्दाचं रूप आहे. बीजानी म्हणजे अनेक बीज, मूर्वा म्हणजे मोरवेल, पर्पटकस तथा पर्पटक हा अधिक तथा. तच्चूर्णम तत् अधिक चूर्णम म्हणजे हे सगळं जे चूर्ण आहे किरात तिक्त पासून ते खाली पर्पटक पर्यंत हे सगळं तच्चूर्णम मधुना लेह्यम म्हणजे हे चूर्ण जे आहे ते मधू बरोबर त्याचा अवलेह करावा. मधू बरोबर म्हणजे मधू हे त्याच्यासाठी अनुपान म्हणून सांगितलेलं आहे. अजून काय सांगितलंय? पेयम मध्य जलेन वा म्हणजे मद्याबरोबर किंवा जलाबरोबर त्याचं पान करायला सांगितलेलं आहे. आणि वा शब्द देताना म्हणजे काही जी पित्त शामक जी काही द्रव्य आहेत त्यांच्या बरोबरही याचा वापर आपण करू शकतो. मग तुम्ही साळीच्या लाह्याचा वापर करू शकता किंवा तांदुळाच्या धुवनाचा वापर करू शकता. जिथे ज्याची गरज आहे त्याप्रमाणे त्याचा वापर करू शकतो. पण ग्रंथोक्त तुम्हाला मधुना किंवा मधू बरोबर द्यायचंय किंवा मद्य किंवा जलाबरोबर द्यायला सांगितलेलं आहे. याच्याने काय होतंय? हृदपांडू ग्रहणी रोग गुल्म शूल अरुची ज्वरा पुन्हा द्वंद्व समास आलेला आहे. म्हणजे हृदरोगाच पांडुहूच ग्रहणी रोगाच गुल्महाच शूलहाच अरुचिहीच ज्वराहाच. हृदपांडू ग्रहणी रोग गुल्म शूल अरुची ज्वरा कामलाम सन्निपातमच मुखरोगांश्च नाशयेत. कामला म्हणजे कामला माहिती आहे पांडू आणि कामला हे दोन रोग. सन्निपातमच मुखरोगांश्च सन्निपात या ठिकाणी सन्निपात ज्वर असं वर्णन आपण घ्यायचं आहे किंवा सन्निपात असं म्हणत असताना सन्निपातिक ज्वर याचा विचार आपण करू शकतो. आणि मुखरोगांश्च म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मुखरोग इथे धरायचे आहेत. म्हणजे वातज, पित्तज, कफज, सन्निपाती असे जे 4 प्रकारचे मुखरोग आहेत त्यांचं वर्णन इथे घ्यायचंय. आता हे वेगळं का धरलं? सन्निपातमच मुखरोगश्च असं का नाही घेतलं? तर सन्निपातम इथं द्वितीय आहे. त्यामुळे तिथे एक वेगळा रोग असणार आहे आणि मुखरोगांश्च इथे बहुवचन आहे. त्यामुळे मुखरोग म्हणजे फक्त सान्निपातिक मुखरोग असं नाही आपल्याला घेऊन चालणार. या ठिकाणी सान्निपात म्हणजे सान्निपातिक ज्वर असा विचार करायला पाहिजे आणि मुखरोग म्हणजे तिथे वातज, पित्तज, कफज आणि सान्निपातिक असे जे वेगवेगळे मुखरोगांचे प्रकार वर्णन केलेले आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्यामुळे इथे जी जे बहुवचन आलेलं आहे त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर इति किराताद्यम चूर्ण हे किरातादी चूर्ण आहे. वचाम इत्यादौ शोनाक कट्वंग शब्दाभ्याम द्वौ अपि पृथुशिंब अल्पशिंबौ शोन्याकौ गृह्यते. म्हणजे हे शोन्याकाचेच प्रकार आहेत. ते पृथू म्हणजे मोठी आणि अल्प म्हणजे छोटी.
तर पृथुशिंबी आणि अल्पशिंबी म्हणजे काही शिंबी म्हणजे ज्यांना शेंगा येतात अशी जी धान्य आहेत, तर त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय. तर तो प्रकार त्याचे जे काही 2 प्रकार आहेत, ते आपल्याला दोन्ही इथे वापरायला सांगितलेले आहे. तद्रोगशमम् अन्विच्छन्, तद्रोगशमम् अन्विच्छन् इति भूनिंबाद युक्त ग्रहणी दोषादी रोगशांतीम आकांक्षन्. हं? म्हणजे भूनिंबादी चूर्णांमध्ये सांगितलेले जे काही ग्रहणी दोष इत्यादी रोग आहेत, त्यांची जर शांती आवश्यक असेल, तर भूनिंबाद्येनैति भूनिंबाद युक्त द्रव्यगणेन यथोक्तमानेन योजयेत वचादीन. म्हणजे भूनिंबादी युक्त जो गण आहे, त्याच्यामध्ये जितक्या प्रमाणामध्ये औषध घ्यायला सांगितलेलं आहे, त्या मानानी इथे वचादींचा म्हणजे वचा इत्यादीचं प्रमाण घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे सम असंच मानलेलं आहे. त्यामुळे अ, असाही अर्थ घेऊ शकतो, की प्रमाण म्हणजे तिथलं जे प्रमाण आहे तेच इथं घ्यावं किंवा त्याच्या बरोबरीने आपण कारण भूनिंबाद्येन म्हणजे त्याच्यासह असा पण अर्थ या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे भूनिंबाद्येन सह योजयेत म्हणजे भूनिंबादी मधली पण द्रव्य या ठिकाणी आपण घेऊ शकतो. इथे त्यांनी खाली अर्थ असा दिलाय यथोक्त मानेनं योजयेत म्हणजे त्याच्यामध्ये जसं अ, प्रमाण दिलेलं आहे, त्याच प्रमाणाने या ठिकाणी आपल्याला हे वचादी चूर्ण इथे वापरायचं आहे. अपरेतु भूनिंबाद्येन इति वचनेन अत्र भूनिंबाद युक्त गूढ पेयताम अस्य अपि अतिदिशती इति वदन्ति. म्हणजे दुसऱ्या एका आचार्यांनी असं या ठिकाणी अर्थ घेतला आहे, की भूनिंबाद्येनं या वचनानी भूनिंबादी याच्यामध्ये जे गूढ शीतांबू पेय सांगितलेलं आहे, ते मागच्या ज्या श्लोकामध्ये गूढ शीतांबूना पीतम असं वर्णन केलेलं दिसतं. तर ते जे वर्णन आहे तेच या ठिकाणी लावून घ्यायचंय. त्यामुळे वचादी चूर्ण सुद्धा त्या गूढ शीतांबूच्या बरोबर आपल्याला वापरायला सांगितलेलं इथे दिसून येतंय. त्यामुळे वचा इत्यादीचा उपयोग सुद्धा त्या अं, गुळाचं पाणी करून किंवा गूळ थोडामध्ये पाण्यामध्ये विरघळून त्याचा उपयोग या चूर्णाबरोबर करायला सांगितलेला दिसून येतोय. त्यामुळे त्याप्रमाणेही वापरावं असं अं, श्लोक जो तयार केलेला आहे त्याच्यातून काय अर्थ निघेल हा आता मी काढलेला अर्थ थोडा वेगळा होता. चक्रपाणी दत्तांनी वेगळा अर्थ दिलेला आहे आणि त्यांनी दुसऱ्या आचार्यांचं पण मत इथे दिलेलं आहे. अपरेतू या दुसऱ्या एका आचार्यांनी असा अर्थ त्या ठिकाणी घेतलेला दिसून येतो. त्यामुळे श्लोकातून कोणता अर्थ निघेल हे आपल्या बुद्धीच्या नुसार किंवा आपल्या ग्रहण शक्तीनुसार ते समजतं. पण इथे जर पाहिलं तर तिन्ही अर्थ योग्यच असू शकतात. म्हणजे तुम्ही भूनिंबादी चूर्णामध्ये जे वर्णन केलेलं आहे तशाप्रमाणे वापरा किंवा भूनिंबादीमध्ये जे प्रमाण दिलेलं आहे तेच प्रमाण इथे पण वापरा किंवा तिसरं म्हणजे भूनिंबादीमध्ये जे गूढ शीतांबू पान सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे चूर्ण वापरा. अशा प्रकारे वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. इथे किराताद्य चूर्ण संपलं. आता पुढे हे इथपर्यंत आपण पित्तज ग्रहणीचे जे काही चूर्ण किंवा जे काही कल्पते, घृत पाहिले आपण बरेच सारे, तर हे इथे संपतात. आता पुढचा विषय सुरू होतो कफज ग्रहणी. तर त्याचं वर्णन करतात ग्रहण्याम श्लेष्म दुष्टायाम वमितस्य यथाविधी कटु अम्ल लवण क्षारैः तिक्तैः च अग्निं विवर्धयेत्. पलाशचित्रं चव्यं मातुलुङ्गं हरितकिं पिप्पलिं पिप्पलीमूलं पाठां नागरधान्यकम्. कार्षिकाणि उदकप्रस्थे पक्त्वा पाद अवशेषितं पानीयार्थं प्रयुञ्जीत यवागुं तैश्च साधयेत्. शुष्कमूलकयुषेण कौलथ्येन अथवा पुनः कटु अम्ल क्षारपटुना लघूनि अन्नानि भोजयेत्.
अम्लं च पिबेत तक्रम तक्रारिष्टम अथापि वा मदिरां मध्वरिष्टम वा निगदम सिधुमेव वा. काय दिलं त्यांनी? जर श्लेष्म दुष्ट अशी ग्रहणी असेल, ग्रहण्याम श्लेष्म दुष्टायाम वमितस्य यथाविधी यथाविधी. म्हणजे जिथे श्लेष्म दुष्ट अशी ग्रहणी असेल त्याला वमन द्यावं. वमितस्य यथाविधी किंवा दुसरा अर्थ आपण घेऊ शकतो, यथाविधी वमन केल्यानंतरही जर ग्रहणी काही प्रमाणात श्लेष्मदुष्ट असेल. वमितस्य, कारण वमित हा शब्द जो आहे तो वम यापासून झालेला आणि त्याच्यापासून कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण झालेलं आहे. त्यामुळे त्याचा अर्थ होतो वमित या शब्दाचा अर्थ ज्याचं वमन झालेलं आहे, यथाविधी म्हणजे योग्य विधीने वमन झालेलं आहे आणि तरी ग्रहण्याम श्लेष्मदुष्टायाम, तरी ग्रहणी मात्र श्लेष्मदूषित आहे. अनेक वेळेला आपल्याला दिसतं अशी गोष्ट की वमन झालेलं आहे पण तरी भूक अजून तितकी लागलेली नाहीये. तर अग्नी मात्र मंदच आहे असं आपल्याला दिसून येतं. तर अशा वेळेला काय करावं हे त्यांनी इथे वर्णन केलेलं दिसतं. त्यामुळे ग्रहण्याम श्लेष्मदुष्टायाम वमितस्य यथाविधी काय द्यायचंय? कटू, अम्ल, लवण, क्षारैहि तिक्तैश्च अग्निम विवर्धये. आता इथे आपल्याला कटू समजतंय की ते श्लेष्माच्या विरुद्ध आहे. तिक्त समजतं की श्लेष्माच्या विरुद्ध आहे. पण अम्ल, लवण, क्षार यांचाही वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. तो एकतर अग्निवर्धनासाठी आणि दुसरं म्हणजे हा अन्नवह स्रोतसाचा व्याधी आहे. ग्रहणी हा अन्नवह स्रोतसाचा व्याधी असल्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी लवण, क्षार, अम्ल या पदार्थांचा जर वापर केला तर त्याने सृष्टता येणार आहे आणि त्यामुळे जो काही कफ आहे तो त्याचं सरण होण्यासाठी किंवा तो खालच्या दिशेने त्याचं अनुलोमन होण्यासाठी त्याचा उपयोगच होणार आहे. त्यामुळे जरी कफज ग्रहणी असली तरी सुद्धा अम्ल, लवण, क्षार यांचा वापर केलेला दिसून येतो. त्यांनी दोन कामं होणार, एक तर अग्निवर्धन होणार आणि अनुलोमनही व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे जर खालीही आपण पाहिलं तर अम्ल तक्र किंवा मध्वारिष्ट किंवा म्हणजे या ठिकाणी अनेक अम्लद्रव्यांचा वापर इथे कटू, अम्ल पटून, क्षार पटून असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी क्षार किंवा लवण किंवा अम्ल या द्रव्यांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. ते केवळ अग्नी हे अनुलोमनासाठी आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पुढे दिलंय पलाशम चित्रकम चव्यम मातुलुंगम, इथं पण महाळुंग हे पुन्हा अम्लद्रव्य आहे. हरितकीम, हरितकी पण काही प्रमाणात अम्ल कषाय अशी आहे. पिप्पलिम पिप्पली मूलम पाठाम नागर धान्यकम, सगळी इथे जी द्रव्य आहेत ती आपल्याला समजण्यासारखी आहे. हे सर्व किती घ्यायचंय? एक कर्ष, कार्शिका आणि उदक प्रस्थे, एक प्रस्थ अशा जलामध्ये एक कर्ष म्हणजे 10 ग्रॅम असं घ्यायचं आहे. आणि त्याचं पक्तवा म्हणजे पाचन करायचंय किंवा त्याचा काढा करायचाय. पक्तवा पाद अवशेषितम म्हणजे 1/4 उरवायचंय आणि त्याचा वापर पिण्यासाठी करायचंय. पानीयार्थम प्रयुंजित, पिण्यासाठी त्या उदकाचा वापर करायला सांगितलेला आहे. यवागुम तैश्च साधयेत, किंवा त्याची यवागू सिद्ध करायची आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी डायरेक्ट द्रव्य किंवा औषध स्वरूपी न सांगता काही पथ्यकर गोष्टींचा वापर केलेला इथे दिसून येतो. पुढे शुष्क मूलक युषेण म्हणजे याचाच उपयोग किंवा वरच्या गोष्टींबरोबर शुष्क मूलक युष वापरा किंवा कुळिथाचा काढा वापरा किंवा कुळिथाचं युष वापरा, अशा प्रकारेही वर्णन केलेलं दिसून येतं. म्हणजे या सगळ्याचा उपयोग आपल्याला श्लेष्मदुष्ट ग्रहणीमध्ये करता येईल, ज्याच्यानी अग्नीचं वर्धन चांगल्या प्रकारे होऊ शकतं.
पुढे कटु अम्ल क्षार पटुना म्हणजे कटु रसात्मक, अम्ल, क्षार आणि लवण रसात्मक. क्षार आणि लवण दोन्ही वेगवेगळं दिलेलं आहे. हं. अशा प्रकारची लघु अन्नाचा वापर करायला सांगितलेला आहे. म्हणजे याच्याबरोबर आपण मुदगयूष किंवा मसूर यूष यांचा वापर करून अशा प्रकारची लघु जी धान्य आहेत त्यांचा उपयोग करून आपण म्हणजे त्याच्यामध्ये हे कटु अम्ल क्षार किंवा लवण रसाची द्रव्य घालून त्याचा उपयोग त्या ठिकाणी करू शकतो. अम्लमच अनुपिबेत तक्रम. अनु इथे अनु हा शब्द जो आलेला आहे तो याचा अर्थ अम्ल झाल्यानंतर म्हणजे तक्र कसं घ्यायचंय खरं तर तक्र हे मंथन झाल्यावर जे काही कषाय रसात्मक तक्र आहे त्याला सद्यस्क तक्र असं म्हटलेलं आहे. कफग्रहण्याम म्हणजे कफज ग्रहणीमध्ये सद्यस्कम एव यद्यपि कषायत्वात तक्रम उचितम म्हणजे खरं तर कफज ग्रहणीमध्ये कषाय स्वरूपाचं तक्र हे उचित आहे. तथापि अग्निदीपनासाठी अम्लमेव तक्रम अम्लमच्या अनुपिबेत इति अनेन एव उत्तम. म्हणजे खरं तर कफज ग्रहणी आहे आणि कफाच्या विरुद्ध काय आहे कटुतिक्त कषाय रस. पण इथे कषाय रसाचं तक्र न वापरता जेव्हा ते तक्र आंबट होईल त्यावेळेला त्याचा वापर करायला सांगितलेला आहे. अम्लमच्या अनुपिबेत तक्रम तक्रारिष्टम अथापि वा किंवा तक्रारिष्टाचा उपयोग करायला सांगितलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला कोण व्याधीत आहे याचाही विचार करायचा आहे. ज्या मनुष्याला अम्ल तक्र पिऊन पुन्हा कफाचे रोग वाढू शकणार आहेत त्यांना आपण हे देऊ शकत नाही. पण ज्या ठिकाणी म्हणजे कफाने दुष्टी झालेली आहे पण ती म्हणजे विरेचनाद्वारे किंवा अनुलोमनाद्वारे तो कफ निघून गेला तर पुन्हा त्यांना त्रास होणार नाही कफाचा. अशा लोकांनाच आपण अशा प्रकारचं तक्र हे किंवा तक्रारिष्टाचा उपयोग करू शकतो. ज्यांची प्रकृती पण श्लेष्म आहे त्यांना कदाचित आपल्याला या अशा प्रकारच्या तक्राचा वापर करता येणार नाही कारण पुन्हा त्यांनी दोष वाढण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे पित्त किंवा वातज प्रकृती असलेल्या लोकांमध्ये आणि श्लेष्मदुष्टी झालीये अशामध्ये आपण या तक्राचा वापर करू शकतो. अनेक वेळेला असं दिसून येतं की वातज प्रकृती आहे म्हणजे दिसताना मनुष्य संपूर्ण वातज दिसतोय किंवा त्याच्या दोषांमध्येही आपल्याला दिसतंय की तो वातज आहे पण तरी सुद्धा श्लेष्मदुष्ट ग्रहणी आहे असंही लक्षण दिसतं. ज्यांचं अग्निमांद्य आहे ज्यांना काही खाल्लं की थोडासा कफ होतो अशा लोकांमध्ये जी काही दुष्ट ग्रहणी आहे त्यांच्यामध्ये आपल्याला या तक्राचा वापर करता येऊ शकतो. किंवा त्याच्या बरोबरीने अजून सांगितलंय मदिराम मध्वरिष्टम वा निगदम सिधुमेव वा निगदम सिधू इति निर्दोष असं सिधू. निर्दोष म्हणजे दोषयुक्त नसलेलं म्हणजे योग्य प्रकारे पक्व असं झालेलं जे काही सिधू आहे त्याचा वापर करायला सांगितलेला आहे. हे सिधू वगैरेचं वर्णन मी मागे सांगितलं त्याप्रमाणे चरक सूत्रस्थान 25 या अध्यायात शेवटी केलेलं आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची असवारिष्ट यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ते एकदा आपण कधीतरी पाहून घेऊया. पानीयार्थम पानाय कटु अम्ल क्षार पटुना इति कटवादी योगात पटुना इंद्रियोत्तेजकेन इति अर्थ. हा म्हणजे कटु इत्यादींच्या योगाबरोबर लवण हा यांचा वापर कसा केलेला आहे इंद्रियोत्तेजक म्हणून केलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी इंद्रियोत्तेजक म्हणत असताना ग्रहणी या अवयवाला उत्तेजक असंच आपण मानू शकतो. म्हणजेच अग्निदीपन करणारं म्हणजे ग्रहणीच्या ठिकाणी अग्नीचं वास्तव्य आहे त्या अवयवाला उत्तेजन देणं म्हणजे त्याचं कार्य हे अजून चांगल्या प्रकारे होण्यासाठी म्हणजेच त्याच्यातून अग्नी हा चांगल्या प्रकारे बाहेर पडण्यासाठी त्याचा वापर केलेला दिसून येतो. कफग्रहण्याम सद्यस्तमेव यद्यपि कषायत्वात् तक्रम उचितम तथापि अग्निदीपनतया अम्लमेव तक्रम
अम्लं च अनुपिबेत इति अनेन एव उक्तम निगदम सिधुमिति निर्दोषम सिधू. हे लक्षात आलेलं आहे की कफज ग्रहणीमध्ये कषाय न वापरता अम्ल तक्राचा वापर करायला सांगितलेला आहे आणि सिधूचाही उपयोग इथे करायला सांगितलेला आहे. समजलंय हे? पुढे जाऊया. हो. पुढे असं दिलंय आता मधुकास याचा वापर करायला सांगताय. द्रोणम मधुक पुष्पाणाम म्हणजे एक द्रोण इतकं मधुक पुष्प घ्यायचंय. मधुक म्हणजे मोह. जेव्हा धूप दुसरा असतो तेव्हा त्याला मोह असं म्हणायचं आणि जेव्हा धूप पहिला असतो तेव्हा त्याला ज्येष्ठमध मधुक हा शब्द ज्येष्ठमधासाठी वापरला जातो. धू दुसरा असतो तेव्हा मोह असं म्हणायचं आणि बऱ्याच वेळा त्याची पुष्पच वापरतात त्यामुळे त्यावरून पण आपल्याला समजतं की हे मोहाची फुलं आहेत. आणि जेव्हा मधुक असा शब्द असेल त्यावेळेला त्याला ज्येष्ठमध हा म्हणजे तो ज्येष्ठमधाचा पर्याय आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे मधुक पुष्पाणाम मधुकस्य पुष्पाः मधुक पुष्पाः तेषाम हा तत्पुरुष समास आहे आणि याला षष्ठी तत्पुरुष असं म्हणतात. इथे संबंध दाखवलेला आहे मधुकाची फुलं. त्यामुळे मधुकस्य पुष्पाणी इति मधुक पुष्पाणी कारण पुष्प हा नपुंसकलिंगी शब्द आहे त्यामुळे त्याचं पुष्पम पुष्पे पुष्पाणी असं रूप होतं. त्यामुळे आणि अनेक फुलं असल्यामुळे आपण तिथे पुष्पाणी असा शब्द घेऊ शकतो किंवा पुष्पम असंही घेऊ शकतो. मग एकच पुष्प आणि मग त्याचं बहुवचन करायचं हे षष्ठी बहुवचन शेवटी म्हणजे एक शब्द तयार झाला काय सामासिक शब्द मधुक पुष्पम किंवा मधुक पुष्पाणी असा शब्द तयार झाल्यानंतर त्याला विभक्ती लावली जाते. म्हणून मी म्हणते की मधुकस्य पुष्पम किंवा मधुकस्य पुष्पाणी मधुक पुष्पम किंवा मधुक पुष्पाणी तेषाम तेषाम लावलं की त्याची शेवटची विभक्ती लावली म्हणजे पुष्पाणाम असा शब्द तयार होतो. हे तेषाम ही सगळी जी रूपं आहेत नंतर जी लावली जातात तत्पुरुष समासाला ती सगळी तद या सर्वनामाची रूपं जास्त करून लावली जातात. म्हणजे मधुक पुष्प ती किंवा त्यांचे त्यांची असं म्हणजे मधुक पुष्प हा शब्द तयार झाला आणि त्यांचे किंवा त्यांचे प्रमाण किती घ्यावे तर द्रोण मधुक पुष्पाणाम द्रोणम प्रमाणम असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर विडंगानाम विडंग म्हणजे विडंग फळ विडंगाचं नेहमी फळ घेतलं जातं. ततो अर्धता हा म्हणजे ततो म्हणजे त्याच्या अर्ध म्हणजे ततः इथं तद सर्वनामाचं रूप वापरलेलं आहे. षष्ठीचं रूप वापरलेलं आहे. ततः इति नाही ततः हे याचं रूप नाहीये तत् सर्वनामाचं ततः हे काय अतः ततः असा म्हणजे ते अव्ययच धरलं जातं. त्यानंतर विडंगानाम अर्धतः द्रोणम म्हणजे त्यानंतर विडंग हे किती घ्यायचे अर्धतः द्रोणम अर्ध घ्यायचं आहे. कशाच्या मधुक पुष्पाच्या अर्ध म्हणजे एक द्रोणाच्या अर्ध किंवा अर्ध द्रोण असं घ्यायचं आहे. चित्रकस्य ततो अर्धम त्यानंतर चित्रक हे अर्ध द्रोण घ्यायचं आहे. स्यात् ततः तथा स्यात् हा शब्द आलेला आहे. स्यात् म्हणजे असं धातूचं विद्यार्थाचं रूप आहे. एक मिनिट एक मिनिट माझं इंटरनेट जरा नाही झालं. मला तरी वाटलं तुम्ही आवाज दिला म्हणून मी इथेच थांबले. नेट नाही आलं. ओके ओके
हा. दिसतंय ना तुम्हाला? हो दिसतंय. हा, ओके. हा. चित्रकस्य तत्वार्धम म्हणजे चित्रक हे अर्ध द्रोण घ्यायचंय. स्यात स्यात ही असं असं धातूचं विद्यार्थाचं रूप आहे. स्यात म्हणजे घ्यायला हवे किंवा करायला हवे असं असं ऍक्च्युली स्यात या शब्दाचा अर्थ असा आहे की असते म्हणजे असं धातू आहे त्याचा अर्थ असा होतो की असणे किंवा होणे असा अर्थ होतो. तर या ठिकाणी ग्रंथकार विधी सांगत आहेत किंवा आदेश देत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण अर्थ असा घ्यायचा आहे की त्याचं तितकं प्रमाण आहे किंवा तितकं प्रमाण घ्यायला पाहिजे. तर असाच अर्थ आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. चित्रकस्य ततो अर्धम स्यात् तथा भल्लातक आढकम. भल्लातकाचं प्रमाण एक आढक घ्यायचं आहे. एकच मिनिट मी लेफ्ट झाले इथून. मी इथून दाखवते. दिसतंय ना तुम्हाला? हो. लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम झाला परत. हम्म. 146. म्हणजे मधुक पुष्प एक द्रोण, विडंग अर्ध द्रोण, चित्रक अर्ध द्रोण आणि भल्लातक एक आढक इतकं घ्यायचंय. मंजिष्ठा 8 पल म्हणजे 8 चोक 32 320 ग्रॅम. अष्टपलम चैव त्रिद्रोणे आपाम विपाचयेत म्हणजे 3 द्रोण इतकं पाणी घ्यायचं आहे. त्रिद्रोणे अपाम 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 म्हणजे अप धातू आहे म्हणजे त्याचा अर्थ पाणी. त्रिद्रोणे अपाम विपाचयेत. अप या शब्दाचा अर्थ आहे पाणी. त्यामुळे 3 द्रोण असं पाणी घ्यायचंय आणि ते किती उरवायचंय? द्रोण शेषम तू तच्छीतम. द्रोण शेष करायचं आहे म्हणजे 1/3 भाग इतकं ते आपल्याला उरवायचं आहे. तू तच्छीतम आणि ते कसं करायचंय? थंड करायचंय. तच्छीतम म्हणजे ते थंड झाल्यानंतर काय घालायचंय त्यात? मधु अर्ध आढकम संयुतम. मधु एक हे अर्ध आढक 1/2 आढक इतकं प्रमाण मधूचं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच पुढे एला मृणाल अगरुभिः च चंदनेन च ऋषिते. ऋषित ऋष या शब्दाचा अर्थ आहे सेंटेड किंवा म्हणजे त्याला परफ्युम्ड म्हणजे त्याला सुगंधित करायचंय. तर ही सगळी सुगंधित द्रव्य आहेत. कोणती कोणती? एला, मृणाल. मृणाल म्हणजे पुन्हा कमळाचाच एक प्रकार दिलेला आहे. एला म्हणजे वेलची, अगरू हे पण एक प्रकारचं सुवासिक द्रव्य आहे. चंदन या सगळ्या द्रव्यांनी या सगळ्या सुवासिक अशा द्रव्यांनी त्याला हे सुगंधित करायचं आहे. त्यानंतर कुंभे मासस्थितम जातम आसवम तम प्रयोजयेत.
एखाद्या कुंभामध्ये किंवा एखाद्या बरणीमध्ये आपण त्याला ठेवायचंय. किती वेळ? 1 मास. मासस्थितम जातम आसवम तम प्रयोजयेत आणि त्याचं आसव करायचं आहे. हं? त्यानंतर गृहिणीं याचा उपयोग काय होतो? तर गृहिणीं दीपयती एव बृहणः कफपित्तजित. म्हणजे हे जे काही मध्वासव आहे किंवा मधुकासव आहे, हे मधुकासव हे काय करतं? तर गृहिणीचं दीपन करतं आणि ते बृहणासाठी पण उपयोगी पडतं. म्हणजे गृहिणी रोगामध्ये आपल्याला बृहणासाठी या अम, अ, ह्याचा या मधुकासवाचा चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणजे आता आपण प्रदुष्ट अशा गृहिणीमध्ये कफदुष्ट अशा गृहिणीमध्ये वमन केलं, त्यानंतर अग्नी त्याचा व्यवस्थित केला, त्याच्यानंतर आपण या मधुकासवाचा उपयोग करू शकतो, ज्याच्याने ती गृहिणीला अजून चांगलं बळ मिळेल. त्यानंतर काय? तर शोथ, कुष्ठ, किलास, प्रमेह हेही जर गृहिणी बरोबर असतील, तर ते रोग सुद्धा याच्यानी त्यांचाही नाश होतो. त्यामुळे शोथकुष्ठ किलासंच प्रमेहः प्रणाशयेत इति मधुकासवः याला मधुकासव असं म्हटलेलं आहे. मधुक पुष्प स्वरसम मधुक पुष्पाचे चा स्वरस श्रुतम अर्धक्षयीकृतम मधुक पुष्पाचा स्वरस करायचा आहे आणि त्याचंच श्रुत घ्यायचं आहे. नाही, स्वरस घ्यायचा आहे आणि मग त्याचा काढा करायचा आहे. श्रुतम अर्धक्षयीकृतम म्हणजे त्याचा आधी रस काढायचा आणि मग त्याचा काढा करायचा आहे. श्रुतम अर्धक्षयीकृतम 1/2 उरवायचं. क्षौद्रम पादयुतम शीतम त्याच्यामध्ये मध घालायचा आहे. किती घालायचा आहे की त्याच्या 1/4 पादयुतम म्हणजे 1/4 असा मध घालायचा आहे. शीतपूर्वम सन्निधापयेत कधीही मध घालताना हा गरम असताना घालू नये. तो जे काही स्वरस किंवा काढा स्वरस नाही पण काढा जो असेल तो थंड झाल्यावरच मग त्याच्यामध्ये मध घालायचं आहे. त्यानंतर काय करायचंय? तत् पिबन गृहिणी दोषान जयेत सर्वान हिताशनः याचा उपयोग गृहिणी दोषामध्ये होतो. तद्वत द्राक्षा, इक्षु, खर्जूर स्वरसान आसुतान पिबेत म्हणजे त्याचप्रमाणे द्राक्षा स्वरस, खर्जूर स्वरस किंवा इक्षू स्वरस याचाही उपयोग करून याच प्रकारे संधान कल्पना आपल्याला करता येऊ शकते आणि त्याचा उपयोग हा गृहिणी रोगामध्ये किंवा कफपित्तच्या अशा गृहिणीमध्ये होऊ शकतो. तर अशा प्रकारे इथे कफ-पित्तज गृहिणी किंवा कफज गृहिणीसाठी याचा वापर करायला सांगितलेला आहे. अर्धक्षयीकृतम इति पाकात अर्ध अवशिष्टम कृतम पूर्ववत सन्निधापयेत इति एलादी लिप्ते कुंभे संस्थापयेत. ओके. या ठिकाणी एलादी लिप्त असं कुंभ घ्यायचं आहे. म्हणजे जे एला मृणाल अगरू हे जे आहे याच्यानी ते कुंभ किंवा तो जो काही घडा आहे ज्याच्यामध्ये हे तुम्ही हे असं ठेवणार, तो घडा हा याच्यानी लिप्त करायचा आहे या एला इत्यादी द्रव्यांनी आणि मग त्याच्यामध्ये ही सर्व द्रव्य टाकून त्याचं संधान कल्पना अशी करायची आहे. त्यामुळे जे काही खाली दिलेले द्राक्षा, इक्षू, खर्जूर स्वरस इत्यादींच्या पासून सुद्धा जेव्हा आपण अशा प्रकारे संधान कल्पना करू, त्यावेळेलाही जो काही घडा आपण वापरू, तो घडा हा या सर्व द्रव्यांनी त्याचं लेपन करायचं आहे आणि मग तो वापरायचा आहे. म्हणजेच आम्ही बरेच वेळेला असं करतो, की आसवारिष्ट टाकताना या सर्व द्रव्यांचं धुरी दिली जाते. तर चंदनाची धुरी तर नक्कीच देतो. काही वेळेला एला किंवा वेखंड याची धुरी त्या ठिकाणी देतो. डायरेक्ट लेप कधी लावून पाहिला नाहीये, पण तसं करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे आता कुंभ
हे काही आपल्याला मिळू शकत नाही, तर आपण जर ज्या चिनी मातीच्या बरण्या आहेत, त्या चिनी मातीच्या बरण्यांमध्ये याचा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे संधान कल्पना ज्या आहेत, त्या आपण या चिनी मातीच्या बरण्यांमध्ये छान करता येऊ शकते. 1 महिना ठेवून मग नंतर त्या जे आसवारिष्ट आहेत, त्यांचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. अशा प्रकारे या बऱ्याच साऱ्या संधान कल्पना या कफज गृहिणीमध्ये सांगितलेल्या आपल्याला दिसून येतात. मी याच्यावर घेते. ते जास्त सोपं पडतं मला. असं काहीतरी बिनसतंच आहे याचं. ओके. हे 2 झालेत. मधुकासव आणि हे पुढे सांगते. पुढचं आहे दुरालभासव. दुरालभा म्हणजे धमासा. तर धमासापासून तयार झालेलं असव. ज्या द्रव्यापासून तयार झालेलं म्हणजे जे द्रव्य सगळ्यात जास्त प्रमाणात वापरलं जातं, त्याचे नावं खास करून दिली जातात. इथे दुरालभा याचा वापर जास्त केलेला दिसतो. प्रस्थौ दुरालभायाः द्वौ. स्क्रीन प्रस्थम दिसत नाही मॅडम. काय झालं? स्क्रीन दिसत नाही. दुसऱ्या ह्याच्यावरून बघ, म्हणजे तू याच्यात गेलीस ना, म्हणजे जिथे तुला हे दिसतायत सगळे पार्टिसिपंट्स, तिथून दिसेल बघ स्क्रीन. दुसऱ्या ह्याच्यावरून शेअर केली SSM वरून. दिसली? बाकीच्यांना दिसतीये का? हो दिसतीये मॅडम. हा, दिसतीये ना? दिसली का अश्विनी? किंवा बाहेर पडून परत ये, म्हणजे मग दिसेल. ओके. हा, एक प्रस्थौ म्हणजे एक प्रस्थ असे 2 दुरालभा म्हणजे 2 प्रकारचे धमासा या ठिकाणी घ्यायचे आहेत. 2 प्रकारचे धमासा मीही फार कधी पाहिलेले नाही. एक प्रकारचं सध्या मिळतं. त्यामुळे 2 प्रकारचे धमासा इथे सांगितलेले दिसतायत. प्रस्थम आमलकस्य च आणि एक प्रस्थ आवळा. दंती चित्रक मुष्टी द्वे प्रत्यग्रम च अभया शतम. चतुर्द्रोणे अंबसा पक्त्वा शीतम द्रोण अवशेषितम. सगुड द्विशतम पूतम मधुनः पूडवायुतम. तद्वत् त्र्यंगोः पिप्पल्या विळंगानां च चूर्णितैः. पूडवैः घृतकुंभस्थं पक्षाज्जातं ततः पिबेत्. ग्रहणी पांडुरोगार्षः कुष्ठविसर्प मेहनूत. स्वरवर्णकरश्चैष रक्तपित्त कफापहा. या ठिकाणी यांनी पक्षात जातम म्हणजे 15 दिवसातच ते तयार होतं असं दिलेलं आहे. त्या ठिकाणी जेवढा कालावधी दिलेला आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. 2 प्रकारच्या दुरालभा, एक प्रस्थ आवळा, त्यानंतर दंती चित्रक मुष्टीच. दंती चित्रक मुष्टी द्वे इति चित्रक दंतोः मिलित्वा द्विपलम. एक मुष्टी म्हणजे 2 द्वे मुष्टी असं दिलंय ना त्यांनी. दंती चित्रक मुष्टी द्वे
म्हणजे एक मुष्टी म्हणजे एक पल, त्यामुळे द्विमुष्टी म्हणजे दोन पल. त्यामुळे या ठिकाणी चित्रक आणि दंती हे दोन पल असं घ्यायला सांगितलंय, म्हणजे एक एक पल असं घ्यायचंय. प्रत्यग्रमच अभया शतम. प्रत्यग्र या शब्दाचा अर्थ असा आहे की एक एक अभया म्हणजे एक 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 असं मोजत किती घ्यायची आहे? 100 अभया घ्यायच्या आहेत. म्हणजे 100 हरितकी घ्यायच्या आहेत. इथे त्याचं ग्रॅमनुसार किंवा पल किंवा प्रस्थ याच्यानुसार प्रमाण दिलेलं नाहीये, तर हे नंबरनी काउंट करायचंय. चतुर्द्रोणे अंबसहा पक्त्वा. 4 द्रोण असं पाणी घ्यायचंय. हे अशा प्रकारचं वर्णन हे माझ्या मते अगस्त्य हरितकी वगैरे मध्ये पण आलंय आणि खास करून च्यवनप्राश मध्ये आलेलं आपल्याला दिसतं, की ज्या ठिकाणी 500 आवळे घ्यायला सांगितलेले आहेत. त्यांनी तिथे नंबर्सनी दिलेलं आहे. मग एक आवळा किती असावा हे आपल्याला आधी शोधलं पाहिजे आणि किंवा त्याचा एक स्टँडर्ड साईज किती असावा हे पाहिलं पाहिजे. मी आतापर्यंत जे च्यवनप्राश करत आले, तर त्याच्यामध्ये जवळ-जवळ 12 ते 16 किलो याच्यामध्ये कुठेतरी ते आवळे बसतात. म्हणजे 500 आवळे जर आपण नंबर्सनी मोजत गेलो, तर 12 किलो किंवा 12 किलो ते 16 किलो यांच्यामध्ये बसतात. मग कधी 14 बसतात, कधी 12 बसतात, कधी 14, कधी 16 असे पण बसतात. तर त्याप्रमाणे आपल्याला त्यानुसार घ्यायचं आहे की किती. खरं तर त्याचा एक स्टँडर्डाइज साईज पाहिजे, पण तसं मिळत नाही बाजारामध्ये. कधी मोठे असतात आवळे, कधी छोटे असतात. तर त्याप्रमाणे आपल्याला विचार करून ते घ्यावं लागतं आणि त्यानुसारच मग त्याचं प्रमाण किंवा जे काही साखर असेल त्याचं प्रमाण ठरवावं लागतं. हं. चतुर्द्रोणे अंबसहा पक्त्वा. 4 द्रोण असं पाणी घालायचंय. अंबसहा इथे पुढे अंबस असा शब्द आहे. अंबस म्हणजे जल. सकारांत शब्द आहे. हं. आणि ते किती घ्यायचंय? 4 द्रोण इतकं घ्यायचंय. पक्त्वा शीतम द्रोण अवशेषितम. आता या ठिकाणी शीत हा शब्द आधी आलेला आहे. म्हणजे द्रोण अवशेष झाल्यानंतर ते थंड करायचं. म्हणजे एक द्रोण इतकं ते उरवायचंय किंवा त्याचा काढा करायचा आहे आणि मग तो काढा थंड करायचा आहे आणि मग त्याच्यात सगुण द्विशतम पूतम मधुना कुडवायुतम. 200 खाली दिलेलं नाही त्यांनी किती घ्यायचंय. दोनशे पल म्हणजे ते खूपच होईल. हे प्रमाण जरा बघायला पाहिजे. द्विशतम सगुड म्हणजे गुळ हे द्विशत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला ते म्हणजे विचार करून जरा घ्यायला पाहिजे किंवा द्विशत या शब्दाचा इथे त्यांना अर्थ काय अपेक्षित आहे, कारण खाली चक्रपाणी टीकेमध्ये काहीच दिलेलं दिसत नाहीये. पण गूळ हा साधारणतः म्हणजे चवीनुसारच धरला जातो बरेच ठिकाणी आणि त्यातून आपण एकदा शारंधरामध्ये त्याचं प्रमाण व्यवस्थित दिलेलं आहे, की किती गूळ असंवारिष्ट करण्यासाठी किती गुळाचं प्रमाण असायला पाहिजे. तर त्याचं वर्णन केलेलं आहे. तर त्यानुसार हे चेक करून मग हे इतकं प्रमाण घ्यायचं का? याचा विचार करायला पाहिजे. त्यानंतर मधुना कुडवायुतम म्हणजे मधु हे एक कुडव इतकं घ्यायला सांगितलेलं आहे. तद्वत त्याप्रमाणेच प्रियंगोः पिप्पल्याः विडंगानां च चूर्णितैः. म्हणजे पुन्हा इथं प्रियंगू, पिप्पली आणि विडंग यांची चूर्ण प्रक्षेप स्वरूपात किंवा कल्क स्वरूपात त्या आसवामध्ये वरतून घालायची आहे. कुडवैः घृत कुंभस्थम पक्षात जातम ततः पिबेत. तर घृतकुंभ म्हणजे पुन्हा घडा असाच त्याचा अर्थ येतो. बहुधा त्यापूर्वी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अं,
उडवैहि घृतकुंभस्थं पक्षात जातं ततः पिबेत. कारण घृत हेही वापरलं जात नाही. घृतकुंभ हा शब्द बरेच वेळेला वापरला जातो. तो कुंभासाठीच वापरला जातो. म्हणजे एखाद्या काय घड्यासाठीच वापरला जातो. आणि कुडव हा शब्द वरच्या सगळ्या म्हणजे प्रियंगू, पिंपळी, विडंग यांच्यासाठी तो एक कुडव असं त्यांचं प्रमाण घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे तितक्या मोठ्या प्रमाणात ती द्रव्य वापरायची आहे आणि मग ती घृतकुंभामध्ये घालून ठेवायची आहेत. अ, आणि ती 15 दिवसांनंतर काढून जो काही आसव तयार होईल त्याला दुरालभासव असं म्हटलेलं आहे. ग्रहणी, पांडुरोग, अर्श, कुष्ठ, विसर्प, प्रमेह याच्यासाठी याचा उपयोग होतो. स्वरवर्ण करहाश्च एष हे जे दुरालभासव जे आहे ते स्वर आणि वर्ण यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे. रक्तपित्त कफापहा हा रक्तपित्ताचाही दुरालभा ही रक्तपित्तावर खूप चांगलं कार्य करणारी आहे. त्यामुळे तिचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. अशा प्रकारे हे दुरालभासव याचा वापर करायला सांगितलेला आहे. बाजारात मिळतं काही फार्मसींचंच हे अगदी म्हणजे खूप कमी फार्मसी याचा वापर करतात किंवा तयार केलं जातं. बाकी आपण घरी तर कधीही करू शकतो. पुढे अ, उत्तमचा अर्थ काय मॅडम? काय? उत्तमचा अर्थ? उत्तम म्हणजे काय ओतावं किंवा अ, म्हणजे मधू त्याच्यामध्ये वरतून घालावा असं असाच अर्थ होतो. म्हणजे अच्छा. हां, म्हणजे त्याचा प्रक्षेप करावा असाच अर्थ त्या ठिकाणी होतो. ठीक. उ हाच धातू आहे आणि त्याचं कर्मणी भूतकालवाचक रूप असं झालेलं आहे. म्हणजे हं. म्हणजे त्याचा अर्थ काय ओतावं किंवा घालावं असा अर्थ होतो. अच्छा. पुढे हरिद्रा पंचमूले द्वे वीरा वृषभक जीवकम इथं वीरा असा शब्द आहे. वृषभक जीवकम एषां पंचफलान भागान चतुर्द्रोणे अंबसः पचेत. म्हणजे ही 5 प्रकारची वेगवेगळी द्रव्य दिलेली आहेत. हरिद्रा, त्यानंतर पंचमूळ म्हणजे लघु पंचमूळ बहुतांशी वेळेला लघु पंचमूळच घ्यायचं आहे. त्यानंतर वीरा नावाची वनस्पती आहे. वृषभक आणि जीवक. वीरा ही वनस्पती फारशी अ, उपलब्ध आहे का नाही हे जरा बघायला पाहिजे. वृषभक आणि जीवक या सुद्धा वनस्पती त्या नावानी मिळतात, पण त्या त्याच आहेत का? याचा जरा विचार होणं आवश्यक आहे. कारण त्या मिळतात या नावानी. वृषभक नावानी एक वनस्पती मिळते, जीवक नावानीही एक वनस्पती मिळते. पण त्या त्याच आहेत का? हे आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. एषां पंचफलान भागान हे 5-5 फळ असं घ्यायचं आहे प्रत्येकी आणि त्याच्यामध्ये 4 द्रोण इतकं पाणी घालायचंय. चतुर्द्रोणे अंबसः पचेत. द्रोणशेषे रसे पूते. पुन्हा द्रोणशेष झाल्यानंतर पुन्हा पूते हा शब्द आलेला आहे. गूढस्य द्विशतम भिषक. पुन्हा गूढ हे 200 म्हणजे 200 पल बहुतेक तरी 200 पल असाच अर्थ या ठिकाणी आहे. तर 200 पल इतकं कारण इथे पल आहे आणि इथे द्विशतम दिलेलं आहे. त्यामुळे म्हणजे एकदा एक प्रमाण दिल्यानंतर बहुतांशी जर तेच प्रमाण वापरायचं असेल म्हणजे हेच प्रमाण जर परत वापरायचं असेल, तर त्याचा पुन्हा उल्लेख केला जात नाही. तर त्यामुळे इथे द्विशतपल असाच वापर इथे करायचा असावा, असं इथे दिसतंय. इथे मात्र द्रोण असं आहे. त्यामुळे इथे जरा विचार करायला पाहिजे, की इतकं द्विशत द्रोण इतकं घ्यायचं का? तर ते त्या ह्याच्यानुसार विचार करून आपल्याला घ्यावं लागेल. इथे सुद्धा 200 पल म्हणजे खूप मोठं प्रमाण होतं. तर तितकं प्रमाण आहे का? किंवा घ्यावं लागतं का? हाही विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे. थोडंसं यासाठी आपल्याला संधान कल्पना या समजून घेतल्या पाहिजेत किंवा संधान कल्पना या कुठे-कुठे आहेत. तर आणि त्याची जी काही प्रोसेसिंग आहे ती शारंगर संहितेतही चांगली दिलेली आहे आणि
दुसरं एक धामणकर शास्त्रींचं एक पुस्तक आहे. त्या धामणकर शास्त्रींच्या पुस्तकामध्ये संधान कल्पनांचा खूप छान किंवा कुठल्याही औषधी कल्पना किंवा आ, आ, वेगवेगळी चूर्ण कशी करावीत किंवा औषधं कशी करावीत ते त्याचं वर्णन आहे. गुणे शास्त्रींच्या पुस्तकातही बऱ्याचशा कल्पनांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे हे द्रोणशेषे रसे पूते गूढस्य द्विशतम भिष चूर्णितान कूढव अर्धांशान क्षिपेच्च समाक्षिकान म्हणजे एक अर्धा कुडव असं मधू घ्यायचं आहे. समाक्षिकान माक्षिक हा मधूचा पर्याय आहे. माक्षिकांसह म्हणजे मधूसह ही चूर्ण सगळी घालायची आहे. काय कुठली चूर्ण आहेत तर खाली चूर्ण दिलेली आहेत. प्रियंगू, मुस्ता, मंजिष्ठा पुन्हा गेलं. दिसतंय का? हो, दिसतंय. ठीक आहे. प्रियंगू, मुस्ता, मंजिष्ठा, विडंग, मधुक, प्लव ही ही सर्व चूर्ण या ठिकाणी घालायची आहेत. प्लव ही पण एक प्रकारची वनस्पती आहे. ती फारशी माझ्या वापरामध्ये नाहीये. एकदा आपल्याला शोधायला पाहिजे, की प्लव म्हणजे नक्की काय? प्रियंगूचे बीज मिळतात. छोटे-छोटे बीज मिळतात. खूप महाग असतात आणि त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी झालेला दिसतो. पित्त, कफज अशा रोगांमध्ये त्याचा वापर केलेला दिसून येतो. प्रियंगू, नागरमोथा, मंजिष्ठा, विडंग आणि मधुक. आता इथं धू पहिला आहे. त्या ठिकाणी यष्टी चा वापर करायचा आहे. त्यानंतर लोध्र, शाबरक. शाबरक ही पण वनस्पती मी कधी वापरलेली नाही. शाबरकम चैव मासार्धम म्हणजे 1 मास सॉरी अर्ध मास म्हणजे पुन्हा 15 दिवस हे जे काही असं आहे ते ठेवायचंय आणि त्याचा वापर आपल्याला म्हणजे ती संधान कल्पना तयार होईल. त्याच्यानंतर सिद्ध झाल्यावर त्याचा उपयोग आपण खालच्या रोगांसाठी करू शकतो. एषः मूलासवः सिद्धो दीपनो रक्तपित्तजित. हे जे मूलासव आहे, मूलासव का म्हटलंय तर पंचमी मूले द्वे. हां, इथे पंचमूल द्वे म्हटलंय म्हणजे दशमूळ म्हणजे दोन्ही प्रकारची मुलं घ्यायची आहेत. द्विपंचमूल असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे इथे मूलासव असं वर्णन केलेलं दिसतंय. म्हणजे इथे दशमूळ घ्यायचंय. दोन्ही जी पंचमूळ आहेत, ती सर्व दाही द्रव्य या ठिकाणी घ्यायची आहेत. ती दाही वेगवेगळी मिळतात. पुन्हा तेच, की काही जी आहेत, की गंभारी, काश्मरी किंवा मुदगपर्णी, माशपर्णी ही जी आहेत, ती जरा मिळायला कठीण जातात, पण ती मिळतात. त्रिपाठी नावाचं इथे पुण्यामध्ये जे दुकान आहे, त्यांच्याकडे ही द्विपंचमूलं मिळतात किंवा मनकर्णिका यांच्याकडेही आपल्याला ती मिळू शकतात. अ, आम्ही च्यवनप्राशसाठी खास करून ही सेपरेट द्रव्य म्हणजे दशमूळ वापरलं जातं त्याच्यामध्ये, तर ती आम्ही सेपरेट द्रव्य आणतो आणि मग त्याचा च्यवनप्राश तयार करतो. तर म्हणजे त्याचे जास्त चांगले रिझल्ट असावेत असं आम्हाला वाटतं. तर त्यामुळे आम्ही पूर्वी मी आणायचे ते तेव्हा मिळायचं नाही. त्यामुळे मग मी फक्त दशमूळ असं एकत्र भरण आणायचे. तीही मिळते. पण जर तुम्ही पाहिलं तर दशमुळातली ही जी वेगवेगळी द्रव्य आहेत, ती जेव्हा आपण पाहतो तर दशमूळ जे एकत्र मिळतं, त्याच्यात मिळणारी द्रव्य आणि ही जर वेगवेगळी द्रव्य आपण एकत्र कुटून दशमूळ तयार केलं, तर ते वेगळ्याच प्रकारचं दिसतं. तर त्यामुळे ती वेगवेगळी जाणावी असं एक मत म्हणजे चांगलं जर आपल्याला काही तयार करायचं आहे, तर ती वेगवेगळी असावीत, असं माझं मत आहे. हं. त्याचा उपयोग काय तर पुन्हा गृहिणीमध्ये अग्निदीपनासाठी रक्तपित्तजित, रक्तपित्त नाशक, त्यानंतर अनाह, कफ, हृदरोग, पांडुरोग, अंगसाधनुत
जर ग्रहणी व्याधी बरोबर हे सर्व रोग असतील किंवा हे वेगळे रोग असतील तरी सुद्धा या मुलासवाचा वापर या ठिकाणी होऊ शकतो. पण दशमूळ असल्यामुळे त्याचा अनुलोमनासाठी आणि एकूणच सामता पाचनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे अनाह, कफरोग, हृदरोग, पांडुरोग, अंगसाध याच्यासाठी या मुलासवाचा वापर या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. तर इथे आपण आज थांबूयात. पुढचे अजून काही असवारिष्ट आहेत आणि मग पुन्हा काही ग्रहणीचं वर्णन, अजून खूप ग्रहणीतल्या वेगवेगळ्या अवस्थांचं वर्णन पुढे केलेलं आपल्याला दिसून येतं. ते पण खूप छान आहे, की ज्याचे पेशंट्स आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतात. त्या वेगवेगळ्या ग्रहणीतल्या अवस्थांमधले पेशंट्स आपल्याला बरेच वेळेला पाहायला मिळतात. मग त्यामुळे अगदी खूप मोठा व्याधी झालेला आहे, असं आपल्याला जिथे कुठे वाटतं, त्या ठिकाणी पहिल्यांदा ग्रहणी रोगाचा विचार करावा. अ, खूप साऱ्या ग्रहणीतल्या अवस्था आपल्याला दिसतात आणि त्याच्यावर तेवढी चिकित्सा केली तरी खूप फायदा आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे इथे आपण आज थांबूयात. ठीक आहे? हो मॅडम. ओके. छान चला. समजलं सगळं. हं.